ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास चौथा सार विवेक निरूपण नाम श्रीराम समर्थ। ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म। श्री समर्थ म्हणतात की ब्रह्म हे निराकार असते, ते गगनासारखे असे म्हणता येईल, पण गगनाच्या ठिकाणी विकार असतो, तर ब्रह्म हे पूर्णपणे निर्विकार असते। ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलीजे तया। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्म हे निश्चळ असते, तर अंतरात्मा हा चंचळ असतो, त्याला द्रष्टा अथवा केवळ साक्षी असे म्हणता येईल। तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की तो अंतरात्मा म्हणजे देव होय, तो चंचळ स्वभावाचा असून सर्वाच्या अंतःकरणात जाणीव रूपाने राहून सर्व जीवाचे पालन करतो। त्या वेगळे जड पदार्थ, तेने विन देह व्यर्थ, तेने चिकळे परमार्थ सकळ काही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ अचेतन असतात, त्याच्याशिवाय देहाला काहीच अर्थ उरत नाही। त्या अंतरात्म्याच्या योगेच परमार्थ आदी सर्व गोष्टीचे ज्ञान होते। कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवची चालवी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की कर्म मार्ग असेल, उपासना मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, सिद्धांत मार्ग असेल, प्रवृत्ती मार्ग असेल अथवा निवृत्ती मार्ग, सर्व काही देव म्हणजे अंतरात्मा चालवतो। चंचळ विन निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे विचार नाना बरे पहा। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की चंचळाशिवाय म्हणजेच अंतरात्म्याशिवाय निश्चळ अशा परब्रह्माचे ज्ञान होत नाही, आणि जे चंचळ असते ते टिकू शकत नाही, ते नाश पावते। अशा प्रकारे नाना विकार उत्पन्न होतात, हे श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावे। चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावती बुद्धी, कर्म मार्गाचे विधी ते मग अलीकडे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की चंचळ अंतरात्म्याकडून निश्चळ अशा परब्रह्माकडे जाताना त्याच्या संधिकालात मध्येच शून्यत्वाचे विघ्न येते, ते साधकाची बुद्धी भांबावून जाते, म्हणून तो शून्यालाच परब्रह्म समजण्याचा धोका असतो। त्या स्थितीत कर्म मार्गाचे विधिनिषेध अलीकडेच राहतात। देव या सकळाचे मूळ, देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की देव किंवा अंतरात्मा हाच सर्वाचे मूळ असला तरी त्या देवाला मूळ आहे ना शेंडा आहे अशी स्थिती असते। फक्त परब्रह्म हेच निश्चळ आणि निर्विकारी असते। निर्विकारी आणि विकारी, एक म्हणील तो भिकारी, विचाराची होते वारी, देखत देखता। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निर्विकारी परब्रह्म आणि विकारी अंतरात्मा एकच आहे, असो जो कुणी म्हणेल तो विवेकाच्या दृष्टीने भिकारीच म्हणावा। चंचळ आणि निश्चळ एक असल्याचा विचार सारासार विवेकाने नष्ट होतो।
सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण हे सर्व परमार्थाचे मूळ आहे, आधार आहे. म्हणून प्रांजळपणे त्याचे वारंवार मन निजध्यास करावे. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निशरशिया विचार कैचा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पिंडाचा पहिला देह म्हणजे आपले स्थूळ शरीर होय आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे मूळ माया होय. हे पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देहाचे विवेकाने निरसन केल्यानंतर विकार शिल्लकच उरतो कोठे. या कारणे विकारी चाचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. श्री समर्थ सांगतात की म्हणून सर्व दृश्य सृष्टी ही सतत बदलणारी असून ती गारुडी विद्यालयासारखी आभासमय असून खऱ्यासारखी वाटते. विवेकी लोक ती अशाश्वत मिथ्या असे जाणतात, तर विवेकहीन लोक तिला खरी मानतात. उत्पत्ती स्थिती संहार या वेगळा निर्विकार, कळायासाठी सारासार विचार केला. श्री समर्थ म्हणतात की उत्पत्ती स्थिती आणि संहार याच्या पलीकडे असलेले निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासार विचार केला पाहिजे. सार असा दोन्ही एक, तेथे कैसा उरला विवेक, परीक्षा नितीर्थंक पापी करंटे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सार आणि आसार दोन्ही एकच असे मानले तर विवेकाला वावच उरत नाही. जे सार कोणते आणि आसार कोणते याची परीक्षा निवड करणे जाणत नाही, ते विवेकहीन लोक पापी, रंक किंवा भाग्यहीन जाणावेत. जो एकची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे. श्री समर्थ म्हणतात की जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावला, नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म नव्हे. ऐसे प्रगटची आहे आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे न कायच आहे हे कळेना. श्री समर्थ म्हणतात की हे सर्व खरे पण स्पष्टच आहे. आपल्या अनुभवासी येत असते तरी सुद्धा शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे कळत नाही. जे अखंड होत जाते ते सदा संवारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. श्री समर्थ म्हणतात की जे अखंड निर्माण होते व नाश पावते, ज्याचा नेहमी संहार होतो, त्याची रोकडी प्रचिती लोकांना येतच असते. एक रडे एक चरपडी, एकाची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुक्कळले जैसे. श्री समर्थ म्हणतात की कुणी एखादा रडत असतो तर दुसरा कुणी एखादा चरपडत असतो. कुणी दुसऱ्याचे नरडे धरतो तर कुणी आषाढभूत दुष्काळातून आल्यासारखे एकमेकाशी झोंबू लागतात. नाही न्यावे नाही नीती, ऐसे लोक हे वर्तिती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. श्री समर्थ म्हणतात की समाजात लोक न्यायनीती सोडून वागत असतात आणि तरीही विवेकहीन माणसे ह्या सर्व गोष्टीत सारच आहे असे म्हणतात. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेच सार म्हणावे बाष्कळपणे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सामान्य माणूसही धोंडे टाकून सोने घेतो, माती न खाता अन्न खातो, म्हणजे त्यालाही सार असार कळते, तरीही बाष्कळपणाने सर्वच सार आहे असे म्हणणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की म्हणून
सारासार विचार करून सत्य मार्गाचाच अवलंब करावा आणि विवेकाने आपला लाभ करून घ्यावा. सारगार एकची सरी, तेथे परीक्षेच कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सार म्हणजे संपत्ती आणि गार म्हणजे गारगोटी. दोन्ही सारखेच असे म्हटले तरी येथे परीक्षेला वावच उरणार नाही. म्हणून शहाण्या माणसाने वस्तूची नीट पारख करावी. जेथे परीक्षेचा अभाव तेथे दे घाव घे घाव, सगट सारखा स्वभाव लौंदपणाचा. श्री समर्थ म्हणतात की जेथे परीक्षाच केली जात नाही तिथे 2 दिले काय किंवा 2 घेतले काय काहीच फरक पडत नाही. सरसकट सर्व मूर्खपणाचा बाजार असतो. घेव ये तेची घ्यावे, घेव न घे तेची सोडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की घेण्यासारखे असेल तेच घ्यावे, जे घेण्यासारखे नसेल त्याचा त्याग करावा. चांगले काय आणि वाईट काय हे ओळखावे यालाच ज्ञान असे म्हणतात. संसार सांतेस आले, एक लावे अमर झाले, एकते करंटे ठकले मृदुल गेले. श्री समर्थ म्हणतात की संसार रूपी बाजारपेठ आले असता काही लोक लाभ करून घेऊन देव होतात, पण काही भाग्यहीन नरदेहरूपी मूळ मुद्दलही घालून बसतात. जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे, वमक जैसे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून जाणत्याने म्हणजे शहाण्या माणसाने असे करू नये. विवेकाने सार असाल तेच निवडून घ्यावे आणि जे असार आहे ते त्याचा ओकारीप्रमाणे त्याग करावा. ते ओमक करी प्राशन तरी स्वनाचे लक्षण, ते सुचिस्मंत ब्राह्मण काय करी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की कुत्र्याचाच असा स्वभाव असतो की तो उलटीच प्राशन करतो. ते पवित्र ब्राह्मणाने असे काय करावे. जेही जैसे संचित केले तयास तैसेची घडले, जे अभ्यासी पडून जडले ते तो सुटेना. श्री समर्थ म्हणतात की ज्याचे जसे पूर्वकर्म असेल त्याच्याकडून त्याला अनुसरून कृती घडत असते. ज्याचा अनेक जन्मात अभ्यास घडलेला असतो ती लक्षणे सुटता सुटत नाहीत. एक देवयज्ञे भक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपुल्या वडिलाचा घेती साभिमान. श्री समर्थ म्हणतात की काही दिव्याग्ने सेवन करतात तर काही विष्ठात चिवडत बसतात आणि वर अभिमानाने आपल्या पूर्वजाप्रमाणे आपण असे करतो असे सांगतात. असो विवेकहीन, बोलणे तितकाशीन, कोणी के श्रवण मनन केलीची करावे. श्री समर्थ म्हणतात की असो ज्या ठिकाणी विवेक नाही त्यास या गोष्टी सांगणे म्हणजे केवळ श्रम होय. म्हणून शहाण्याने नेहमी श्रवण मनन करावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।